हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजसाठी हातावरून आय कसे बनवायचे ते। तर त्यासाठी मी इथे दोरा 4 पदरी ओवून घेतलेला आहे आणि दोरा खालून वरती काढून घेतलेला आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरती काढल्यानंतर पुढच्या बाजूला पुढच्या साइडने टेपच्या 3 लाईन इतकं मार्जिन पकडून मी दोरा परत खाली टाकून घेतलेला आहे आणि खाली टाकल्यानंतर परत पहिल्यांदा आपण जिथून दोरा खालून वरती काढला होता तिथूनच परत खालून वरती दोरा काढायचा आहे आणि परत पुढच्या बाजूला जिथून खाली टाकला होता दोरा तिथूनच खाली टाकायचा आहे। परत आय पट्टीवर तुम्हाला दिसत असेल दोन शिलाईच्या सेंटरमधून आपल्याला आय बनवायचे आहेत। अशा पद्धतीने दोरा 5 ते 6 वेळा खालून वरती घ्यायचा आहे जेणेकरून आपला आय हे थोडंसं जाड आणि मजबूत होईल। हे बघा व्हिडिओमध्ये 5 ते 6 वेळा दोरा खालून वरती घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा असं वेणी असं गाठ बांधून घ्यायचं आहे जेणेकरून असं वेणीसारखं दिसलं पाहिजे ते। हे बघा दोऱ्याचं जे लूप तयार झालं होतं त्याच्या सेंटरमधून सुई काढायचं आहे आणि जे राऊंड तयार होतो ना तिथून परत सुई त्याच्यामधून वरती काढायचं आहे। हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आपल्याला आय बनवून घ्यायचे आहेत। पूर्ण कडेपर्यंत बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते लवकर लूज पडू नये यासाठी। या अशा पद्धतीने जर आय बनवलं तर ब्लाऊज लवकर खराब होत नाही। आपण मशीनवर आय बनवतो त्याला वेळ कमी लागतो पण याला थोडा वेळ जास्त लागतो। पण ब्लाऊजसाठी आय हे अशा पद्धतीने बनवलं तर ब्लाऊज लवकर खराब होत नाहीत। तर अशा पद्धतीने आपले हे आय बनवून झालेले आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।